मस्त गरमागरम असं वाफाळतं हे सूप आहे आणि हे सूप करताना तुम्हाला सांगते कॉर्नफ्लॉरचा वापर नाही केलेला. कॉर्न सूप आहे विदाऊट कॉर्नफ्लॉर. अतिशय पौष्टिक होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. सूपची मूळ चव नाही बदलणार, पौष्टिक होणार आणि भाज्या एकीकडे आणि त्याचं सूपचं पाणी एकीकडे असं नाही होणार. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त पौष्टिक असं कॉर्न सूप केलेलं आहे. तुम्हाला सांगते चव तर इतकी कमाल येते या कॉर्न सूपला. रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी एक नंबर येतं, तेही विदाऊट कॉर्नफ्लोअर. नाही ना विश्वास बसत? चला नवं करो करकरीत चॅनल सबस्क्राईब करा आणि साहित्य काय घेतलं ते तर बघूयात. यो चेक द माइक, मधुराज इन द हाऊस. सोबत हिप हॉपचा तडका करते फुल ब्राउज. फोडणीचा सुगंध, मसाल्यांचा फ्लो, प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला आता रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी इथे पाणी उकळायला ठेवलं. यामध्ये हा मका घालूयात आणि मका इथे फक्त 5 मिनिटं उकळून घ्यायचा, मोठ्या आचेवर बॉईल करून घ्यायचा. तर इथे बरोबर 5 मिनिटं हा मका उकळून घेतलाय. आता हा छान बॉईल झालाय कसं कळणार? तर याचे मक्याचे दाणे आहेत ना वर तरंगतात आणि छान असे टपोरे होतात. आता गॅस बंद करते आणि यातलं पाणी आहे ना पूर्ण काढून घ्यायचं. आता एक थोडं हे थंड करण्याकरता ठेवूयात. मका थोडा थंड झाला. आता यातले अर्धे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. यामध्येच लसूण, हिरवी मिरची आणि हे बेसनचं पीठ आपण घेतलंय हे लावूयात. झाकण लावायचं आणि मिक्सरला हे बारीक करून घेऊया. गरज वाटली तर थोडं पाणी देखील लावायचं आणि पुन्हा फिरवूयात. हे बघा एकदम बारीक वाटलं जातं. चला आता हे मिश्रण काढूयात. यामध्ये पाणी घालायचं. आता भाज्या ज्यामध्ये ढोबळी मिरची, गाजर, फरसबी, मीठ, मिरपूड पण घालूयात आणि हे उरलेले मक्याचे दाणे देखील घालूयात. तर हे मिसळायचं. वाह, थोडं आणखी पाणी वाढवते. यामध्ये थोडे चिली फ्लेक्स देखील घालते. आता हे मिसळायचं. वाह, किमान 10 मिनिटं तरी हे सूप आता शिजवायला ठेवायचं, म्हणजे भाज्या पण छान बॉईल होतील, त्याचा अर्क उतरेल या सूपमध्ये आणि चव छान लागेल. आता कॉर्नफ्लॉवर आहे ना अनहेल्दी असतो, त्याला पर्याय म्हणून मी इथे बेसन वापरले. बेसन वापरल्यामुळे सूपचा रंगही बदलत नाही. याच्याऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ वापरलं तरी चालेल, त्याचा घोळ करून टाका. ज्वारीचं पीठ त्याचा घोळ करून टाकला तरी चालेल. पण त्यातल्या त्यात जरा बेसनची चवही बदलत नाही, चवही उतरत नाही आणि कॉर्न सूपला मेन रंग जो लागतो तो परफेक्ट येतो, म्हणून मी इथे बेसन वापरलं. तुम्हाला हौस असेल कॉर्नफ्लॉवर वापरायची, कॉर्नफ्लॉवर वापरा, काही हरकत नाही. चला सूप इथे 10 मिनिटं बरोबर उकळून घेतलं, बॉईल केलं. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असणार की बेसनाची चव यामध्ये उतरणार नाही का? अगदी नावाला चमचाभर आपण एक मोठा चमचा बेसन घातलं आहे, त्याने सूपला दाटसरपणा येतो. यामध्ये आपण इतर मसाले घातले, चिली फ्लेक्स घातले, मिरपूड घातले, लसूण, मिरची, त्यामुळे बेसनची चव अजिबात या सूपमध्ये उतरणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. हे बघा 10 मिनिटं बरोबर हे शिजवून घेतलंय. भाज्या छान शिजल्यात आणि सूपला या एकसंधपणा पण परफेक्ट आलाय. भाज्या एकीकडे, पाणी दुसरीकडे असं अजिबात झालं नाही आणि पिठल्यासारखं होणार नाही याची पण मी तुम्हाला खात्री देते. हे बघा
कमाल दिसतंय. म्हणजे हे अगदी पौष्टिक सूप असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण बेसनमध्ये प्रोटीन असतं. वेट लॉस करत असाल ना तर सूपला थिकनर म्हणून बेसन वापरून बघा. मी खरंच सांगते, इट वर्क्स रिअली वेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.